श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. स्वतःमध्ये खऱ्या बदलाची सुरुवात करायची असेल तर दुसऱ्यांमध्ये झालेले बदल पाहू नकोस. समर्थ म्हणाले, का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण नेहमी इतरांना सांगतो, बोलत असतो, त्यांना उत्तर देतो, प्रश्न विचारतो, पण कधी स्वतःला प्रश्न विचारलेत का हो? विचार करा. प्रत्येक वेळी बोलणं खरंच गरजेचं असतं का हो? कधी कधी मौन म्हणजे दुर्बलता नसून तीच खरी शहाणपणाची खूण असते. आता आयुष्यात शांत राहणं म्हणजे हार मानणं नाहीये. आपल्याला वाटतं, अरे समोरची व्यक्ती खूप काही बोलते, जर त्या व्यक्तीला आपण बोललो नाही किंवा त्याला त्याचं उत्तर दिलं नाही तर आपली हार होईल किंवा आपल्याला कमी लेखलं जातील. परंतु खरं पाहायला जर गेलो ना, त्या व्यक्तीला आपण जर उत्तरच दिलं नाही, मौन बाळगलं, तर तुमचाच विजय आहे. म्हणून सहज वाटतं, प्रत्यक्षात फार कठीण असतं. लोक योग्य वेळी गप्प राहणं शिकतात, जे आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवत असतात. बोलणं हे आपल्याला फार सहज जमतं, पण कधी कधी गप्प बसणं आपल्याला फार कठीण होऊन जातं. आता बोलायला एकदा आपण लागलो ना, की खरंच आपण कोणाला बघा बोलून देत नाहीये. परंतु जिथं आपल्याला बोलायचं नाहीये तिथं आपल्याला शांत राहायचं आहे, तिथे आपल्याला शांत राहताच येत नाहीये. असं का होतं? आता स्वतःमध्ये खऱ्या बदलाची सुरुवात करायची. आपला दृष्टिकोन एकच असतो, आपण समोरच्या व्यक्तीची तुलना करत बसतो. त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेत ते आपण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचे आयुष्य जगण्याचा मार्ग वेगळा आहे, तुझं आयुष्य जगण्याचा मार्ग वेगळा आहे. कारण बघा, जन्माला येताना प्रत्येकजण सोबत आलेला आहे का? नाही आहे. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला पुण्याई प्राप्त झालेली आहे. प्रत्येक कर्माचं फळ हे वेगळं असतं, बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, खऱ्या बदलाची सुरुवात ही आपणच करायची असते. पण प्रत्यक्षात कोणत्या वेळेस शांत राहावं हे ठाऊक असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जिथं तुम्ही शांत राहिलात तर तुमचं मन, तुमचे नाते आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कधी कधी गप्प राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं असतं. म्हणून लक्षात ठेवा, अनावश्यक बोलणंही तुमच्या आयुष्यावर, तुमच्या नातेवाईकांवर वाईट परिणाम होऊ शकतो. आता आपण सहजतेने बोलत असताना काही शब्द जे आपल्या मुखातून न येण्यासारखे आहेत ते सुद्धा येऊन गेले आणि त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागला. म्हणून विचार करा, जीवनात आपल्याभोवती सतत आवाज, तणाव आणि गोंगाट पाहायला मिळत असतं. त्यामुळे मन पूर्णपणे थकलं जातं. पण जर तुम्ही रोज स्वतःसोबत शांत राहून स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली ना, तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण या प्रश्नांमुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. मनाला प्रश्न पडलेले आहेत. आता शांत राहण्यासारखं कोणते प्रश्न आहेत जेणेकरून तुमचं जीवन अधिक समजूतदार आणि समाधानी बनू शकेल? जिथं बघा, ज्याप्रमाणे काही लोक असतात ती चुकीच्या नजराने पाहत असतात, परंतु काही लोकांचे डोळे हे नेहमी बघा दूषित विचारांनी भरलेले असतात. नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये असतात.
ज्याप्रमाणे अशा लोकांशी बोलून काही उपयोग नसतो. तुमचं मन शांत असतं, परंतु तुमचं मन त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर अशांत होतं. त्यांचं वागणं बदलणं तुमच्या बोलण्यावर अवलंबून नसतं. म्हणून शक्य असेल तिथून दूर जाणं हेच तुम्हाला एक मोठं पर्याय आहे. जर तुम्ही स्वतःच्या शांततेवर मर्यादा ठेवत असाल तर नक्कीच शांत राहून त्यांच्यापासून अंतर ठेवलं ते हीच खरी मोठी संपत्ती आहे. लक्षात ठेवा, जिथं तुमचं बोलणं दुसऱ्यांच्या मनाला दुखावू शकतं ना, कधी कधी काय होतं, आपण खरे बोलतो पण ते शब्द प्रत्यक्षात धारदार असू शकतात, पण त्या शब्दाने एखाद्याचं मन तुटू शकतं. म्हणून समर्थ म्हणाले, बोलताना नेहमी विचार करून बोलत जा. बोलल्यानंतर विचार करत बसू नको की मी काय बोलून बसलो. तुमच्या शब्दांनी कुणाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळेल तर कुणाच्या चेहऱ्यावर रडू पाहायला मिळेल. कारण अश्रू दोन प्रकारचे असतात, एक सुखाश्रू आणि एक दुःखाश्रू असतात. म्हणून जिथं तुमचं खरं बोलणं कोणाला वेदना देऊ शकतं तिथं गप्प राहा. बरोबर की नाही? कारण नातं टिकवण्यासाठी कधी कधी शांत राहणं हेच महत्त्वाचं असतं. जर तुम्ही शांत राहिला नाही तर लोक शेवटी तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. असं का होतं? प्रत्येक वेळेला आपण माणुसकी जपण्यासाठी इतरांशी चांगल्या प्रकारे बोलत असतो, परंतु खरा बदल हा आपल्यामध्येच असणं फार गरजेचं आहे. माणुसकी जपायची म्हटली तर मनुष्य देहाने उत्तम प्रकारे पालन केलं पाहिजे. जेव्हा कोणी समोरासमोर तुमची निंदा करत असेल तर त्याने डायरेक्ट उत्तर देऊ नका. ती व्यक्ती आपल्याला का बोलली ना याचा तुम्ही विचार करा. आणि जोपर्यंत आपल्याला त्याचं कारण कळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला बोलण्याला अर्थ नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला कारण समजेल ना, ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात परत बोलायला येणार नाही. ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो, त्या कार्यातून मला संपूर्ण आयुष्यात कीर्ती प्राप्त व्हावी यासाठी आपण कार्य करतो की नाही? मग खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात बदलापेक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यात बदल होईल, तेच खरं आहे. आपण अशी तुलना करत बसतो ना की दुसऱ्यांच्या आयुष्यात फक्त पाहत असतो, आणि ते पाहता पाहता माझ्या मनाला फार वेदना होतात. म्हणून समर्थ म्हणाले, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट स्वीकारतो ती गोष्ट स्वीकारायला फार मोठी हिंमत लागते, धाडस लागते. परंतु ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आपण स्वीकारत नाही त्यावेळी कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. अशा वेळी समोरच्याशी बोलणं, समोरची व्यक्ती कशी बोलेल हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. कुठलीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या मनात माणूस म्हणून जर जाणीव ठेवत नसाल मग उपयोग काय? आपल्यालाच आपली जाणीव असणं फार गरजेचं आहे. आपल्याला जो दिलेला लाख मोलाचा देह आहे, त्या लाख मोलाच्या देहाने सुरुवात कशी करायची, स्वतःमध्ये बदल कशा प्रकारे करता येईल हे पाहणं गरजेचं. राग प्रत्येकाला येत असतो,
परंतु तो राग कशा प्रकारे बघा, त्यावर संयम असणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचं मन दुखावलं जातं. आणि आपल्याला सध्या समजून येत नाहीये, पण ताकद आपल्यालाच करावी लागते. अशा वेळी पुन्हा पुन्हा स्वतःला समजावण्याचा प्रयत्न कर, पण मनात बघा प्रत्यक्षपणे शांत विचाराने योग्य तो निर्णय घे. मनाला थकवा येता कामा नये. जर मन उत्तमाचं असेल तर नक्कीच सर्व कामं उत्तम प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.